आज आपण बनवतोय परवळची भाजी. याला परवळ किंवा परवर असं देखील म्हणतात. तर याचा जो बुडाचा भाग आहे आणि देठाचा भाग आहे ना, तो मी काढून टाकला. याची साल मी काढून घेत आहे कारण की हे थोडेसे कडक आहेत. जर कोवळे असतील तर साल काढण्याची गरज नाही आणि याच्यामध्ये बिया देखील असतात, तर त्या बिया देखील काढण्याची गरज नाही जर हे कोवळे असतील तर. याची साल मी काढून घेतली. आता आपण हे मध्यभागी कट करून घेऊयात. याला तुम्ही वांग्यासारखं देखील कट करू शकता. जसे आपण वांग्याचे 4 भाग करतो त्याप्रमाणे देखील कट करून घेऊ शकता. तर हे पहा, याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या थोड्याशा कडक आहेत, त्यामुळं मी ह्या काढून घेत आहे. तर इथे आपण याच्यातल्या सर्व बिया ज्या आहेत त्या काढून घेतल्या. इथे मी राहिलेले परवळ जे आहेत ते देखील याच पद्धतीने कट करून घेतले. 2 वेळा मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण मसाला तयार करूयात. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 चमचे भाजलेला खोबऱ्याचा खीस आणि 6 लसणाच्या पाकळ्या. आता याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे आपलं हे वाटण तयार झालं. आता हे एका भांड्यामध्ये काढून घेतलं. यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. मसाल्यामध्ये इथे मी घालते पाव चमचा हळद, अर्धा चमचा काळा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. आता हे छान असं मिक्स करून घेऊयात. तर इथे आपला हा मसाला तयार झालेला आहे. हा तयार केलेला मसाला परवळमध्ये भरून घ्यायचा आहे. तर हे पहा, यामध्ये भरपूर मसाला भरायचा, म्हणजे जेवढा बसतोय तेवढा भरायचा आणि याला थोडंसं असं दाबून खायचं, म्हणजे मसाला बाहेर निघत नाही. याच्यामध्ये जर तुम्हाला कांदा घालायचा नसेल तर नाही घातला तरी काही हरकत नाही. असंच देखील हा मसाला खूप छान बनतो. तर हे पहा, इथे मी राहिलेल्या परवळमध्ये देखील अशाच प्रकारे मसाला भरून घेतलेला आहे. आता जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो आपण तेलामध्ये टाकणार आहोत. तर इथे मी कढाईमध्ये 2 पळ्या तेल गरम करून घेतलं. यामध्ये पाव चमचा जिरे घातले. जिरे छान तळल्यानंतर यामध्ये राहिलेला मसाला घातलेला आहे. याला मीडियम फ्लेमवर छान असं परतवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट मसाला छान परतवून घेतल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा बेसन पीठ घातलं. बेसन पीठ घातल्यानंतर 2 मिनिट मसाला छान असा मंद आचेवर परतवून घेतला. यामध्ये मी अर्धा चमचा काळा मसाला घातलेला आहे आणि मिक्स करून घेतलं. आता यामध्ये परवळ टाकून घेऊयात आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन पीठ घातल्यामुळं भाजी छान मिळून येते. म्हणजे काय होतं, भाजीचा जो रस्सा आहे तो एकसारखा दाटसर तयार होतो. त्यामुळे आपण यामध्ये अर्धा चमचा बेसन पीठ घातलं. तर हे पहा, मसाल्यामध्ये हे परवळ जे आहेत ते छान असे व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि 4 मिनिट आपण हे मंद आचेवर वाफवून घेतलेलं आहे. आता यामध्ये अर्धा कप गरम पाणी घातलं. पाणी यामध्ये गरमच घालायचं, म्हणजे भाजीला चव छान येते. पाणी इथे तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे त्यानुसार घालू शकता. 4 ते 5 मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यायचं. तर हे पहा, 5 मिनिटानंतर आपली ही झणझणीत अशी परवळची भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.